स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सर्वांनी ऍडमिशन केलेले आहेत आणि ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे. मग महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत आपले आणि जे माझे फॉलोअर्स आहेत आणि आपण ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन सुद्धा करून दिलं आहे त्या विद्यार्थ्यांकरता जे व्यावसायिक कोर्स करतायत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि आनंदाची बातमी अशी की आपल्या सर्वांकरिता राहण्याची व्यवस्था मोफत, राहणे मोफत, खाणे मोफत, पुस्तकं आणि इतर ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा मोफत. आपल्या शहरामध्ये म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी जी काही शहर आहेत म्हणजे हॉस्टेल्स आहेत त्या हॉस्टेलची ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे आणि ते समाज कल्याणची प्रोसेस आहेत म्हणजे हॉस्टेल्स आहेत आणि यात सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळते. त्या संदर्भातली अपडेट जी आहे ते अपडेट मी तुमच्या समोर सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला याचं संपूर्ण माहिती यात देत आहे आणि त्या माहितीच्या आधारे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक सुद्धा आलेली आहे आणि आजपासून त्याचं फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. म्हणजे कालपासून सुरू झाले आहेत, परंतु आपण हा व्हिडिओ आज बनवत आहे कारण आपले जे विद्यार्थी आहेत ते मला विचारतात की सर हॉस्टेलचे फॉर्म कधी सुरू होणार आहे, हॉस्टेलचे फॉर्म कधी सुरू होणार आहे. कारण कॉलेजेस जे आहे ऍडमिशन प्रोसेस सुरू झाले आहेत. फर्ग्युसन कॉलेज असेल पुण्यातलं, गरवारी कॉलेज असेल किंवा वाडिया कॉलेज असेल, मॉडर्न कॉलेज असेल, विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेले आहेत. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत आणि ऍडमिशन सुद्धा सुरू म्हणजे पूर्ण झालेले आहेत. मग राहण्याची व्यवस्था कशी होणार आहे यासाठी मोफत वसतिगृह असतात. मग मोफत वसतिगृह आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये विश्रांतवाडीला हॉस्टेल आहे, आबासाहेब आपलं इतर जे ठिकाण आहे तो विश्रांतवाडीला हॉस्टेल आहे, नंतर आपलं येरवड्याला हॉस्टेल आहेत, नंतर आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृह आहेत. असे वेगवेगळ्या ठिकाणी वसतिगृह आहेत आणि या वसतिगृहामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मोफत खाण्याची व्यवस्था या ठिकाणी मिळत असते. मग ही जी प्रोसेस आहे ही समाज कल्याणची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो आहे, ज्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे की जी साईट आहे ती साईट दिलेली आहे खाली hmas.mahaIT.org या साईटवर जाऊन आपण आपल्या विद्यार्थ्यांचा फॉर्म आपण त्या ठिकाणी भरू शकतो आणि मोफत सुविधा आपण मिळवू शकतो. विषय आहे विद्यार्थी मित्रांनो की आपले जे विद्यार्थी आहेत ते SC ST OBC सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समाज कल्याणला प्रवेश मिळत असते. ज्यांना पर्सेंटेज आहे त्या गुणवत्तेच्या आधारावर आपल्या या विद्यार्थ्यांना हा प्रवेश मिळत असतो आणि ज्या माध्यमातून आपण वसतिगृह जर मिळालं तर आपण विद्यार्थी त्या ठिकाणी आपण फुकट राहू शकतो पुण्यासारख्या ठिकाणी. तर हे अपडेट आहे, हे अपडेट म्हणजे हॉस्टेलचे फॉर्म सुरू झालेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही मदत लागली असेल तर मदत नक्कीच आपण हॉस्टेलच्या संदर्भात मला विचारू शकता. त्यासाठी आपला एक टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्या टेलिग्राम ग्रुपवर आपण जॉईन करू शकता. स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंगचा ग्रुप आहे खाली, टेलिग्रामचा पण आहे, व्हॉट्सअपचा पण आहे. त्या लिंकवरती आपण जाऊन तुम्ही जॉईन व्हा आणि जी साईट दिली आहे त्या साईटवर जाऊन फॉर्म भरा. अधिक माहितीसाठी हॉस्टेलचे प्रिफरन्स टाकण्यासाठी पुन्हा एक व्हिडिओ बनवतो ज्या माध्यमातून तुम्हाला कायमस्वरूपी काय होईल मदत मिळेल. आणि जेव्हा ग्रुपला लिंकला जॉईन व्हाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हॉस्टेलची लिंक सुद्धा आपण टाकणार आहोत. ही पहिली लिस्ट असणार आहे, पहिली फेरी असणार आहे ज्यातून आपल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचे आहे. हेच आजचं अपडेट होतं. या अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कळवा आणि मला कमेंट सुद्धा द्या. आणि अशाच अपडेट करिता आणि पुढील जो व्हिडिओ असणार आहे त्याकरिता बघण्याकरिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.